Good morning, student. Today we are going to the point Kepler's laws. आपल्या टेक्स्टबुकमध्ये केप्लर्स लॉ या नावाने आपल्याकडे हा हेडिंग दिलेला आहे. तर ॲक्च्युअली तो केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन याच्याशी संबंधित आहे. आता या टॉपिकमध्ये आपण डिटेल पाहत असताना केप्लर्सने हा लॉ प्लॅनेटशी निगडीत असणाऱ्या म्हणजे स्पेसमध्ये जे प्लॅनेट वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात ना, तर त्याच्या बाबतीत हा लॉज मांडलेले आहेत. देर आर द 3 लॉज ऑफ केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर सेकंड लॉ अँड केप्लर्स थर्ड लॉ, असे 3 केप्लरचे लॉ आपल्या सिलेबसला आहेत. मग हे केप्लर्स जो होता हा एक सायंटिस्ट आहे आणि याने ॲस्ट्रॉनॉमर्स ज्या जुन्या काळामध्ये जे ॲस्ट्रॉनॉमर्स होते त्या ॲस्ट्रॉनॉमरच्या पोझिशन किंवा प्लॅनेटच्या पोझिशन हे पूर्वी गॅलिलिओ यांनी ऑब्झर्व केल्यानंतर अगदी डोळ्यांनी ऑब्झर्वेशन करून गॅलिलिओनी डोळ्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं होतं आणि त्याच्याबद्दल काही त्या त्या काळातल्या ॲस्ट्रॉनॉमर्सच्या किंवा त्यावेळेस प्लॅनेटच्या पोझिशन ह्या डोळ्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर ज्या काही त्याला पाहायला मिळालं होतं स्पेसच्या बाबतीत, तर त्यांनी एका ठिकाणी मांडून ठेवलेलं होतं. त्याचा डेटा त्यांनी तयार केलेला होता. त्याच्यानंतर 16th सेंचुरीमध्ये या प्लॅनेटच्या पोझिशनसोबत किंवा प्लॅनेटच्या मोशनसोबत खूप सारा डेटा अवेलेबल झाला आणि त्या डेटाचं जॉन्स केप्लर्सनी स्टडी केल्यानंतर त्यांनी प्लॅनेटशी संबंधित काही लॉज मांडलेले आहेत. प्लॅनेटच्या मोशन आणि प्लॅनेटच्या पोझिशनशी रिलेटेड त्यांनी लॉ मांडलेले आहेत आणि त्या लॉला केप्लर्स प्लॅनेटरी मोशन असं म्हटलेलं आहे. ऑल क्लिअर? त्याला काय म्हटलेलं आहे? केप्लर्स प्लॅनेटरी मोशन. आता आपण जाऊ टेक्स्टबुकमध्ये. प्लॅनेटरी मोशन हॅज बीन ऑब्झर्वड बाय ॲस्ट्रॉनॉमर सिन्स एन्शियंट टाईम. म्हणजे अवकाश भ्रमण करणारे जे ॲस्ट्रॉनॉमर्स होते तर त्यांनी या प्लॅनेटच्या मोशनचं पूर्वी ऑब्झर्वेशन केलं होतं बिफोर गॅलिलिओच्या अगोदर. ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ नेकेड आईज. गॅलिलिओच्या अगोदर हे जे माहिती होती ही डोळ्यांनी पाहिलेली माहिती मांडली होती. त्याच्यानंतर बाय द 16th सेंचुरी अ लॉट ऑफ डेटा वेअर अवेलेबल अबाउट द प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. 16व्या शतकानंतर प्लॅनेटरी मोशन किंवा प्लॅनेटरी पोझिशनच्या बाबतीत खूप सारा डेटा अवेलेबल झाला आणि त्या डेटाचा जॉन्स केप्लर स्टडीड दीज डेटा. हा जो काही डेटा अवेलेबल झालेला आहे त्या डेटाचा जॉन केप्लर्सने स्टडी केला. ही नोटीस दॅट मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉ. आणि मग त्याला काही गोष्टी आढळल्या आणि त्यानुसार त्याने प्लॅनेटशी संबंधित त्याच्या मोशनशी संबंधित जे लॉज मांडलेले आहेत. देर आर द 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन आपल्याकडं टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? बघा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आपल्याला क्वेश्चन आहे, डू यू नो, हे आपल्याला माहिती आहे का? आता आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण त्याच्याबद्दल आपण चर्चा करायला काही हरकत नाही. समजा हा शंकू आहे आणि या शंकूला असं जर तिरकस अँगलमध्ये जर कट केलं तर हा जो कट झालेला पोर्शन आहे, तर हा असा येतो. दॅट इज अ कटिंग पोर्शन जस्ट लाईक अ ओव्हल. फक्त त्याला अगदी असं कट करायचं नाही. असं कट केल्यानंतर तो गोल येईल, परफेक्ट स्पेअर येईल. पण आपल्याला तसं करायचं नाही, इन्क्लाइंड कट करायचं आहे. तिरकं कट केल्या कारणाने तो ओव्हल शेप तयार होतो आणि तो ओव्हल शेप काय रिप्रेझेंट करतो? दॅट इज कॉल्ड एज इलिप्स. आणि त्याच्याशी संबंधित काही पुरावे केप्लर्सनी मांडलेले आहेत, काही कन्सेप्ट केप्लर्सनी मांडलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण पण पाहणार आहोत. तर केप्लरचं म्हणणं आहे, जेव्हा 2 प्लॅनेट एखाद्या फोकसला असतील किंवा दोन्हीपैकी एखाद्या ठिकाणी सन जर फोकसला असेल
तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्यापासून काही अंतरावरती काय असतात, हे प्लॅनेट्स रोटेट होत असतात. म्हणजे आता मी या ठिकाणी आपण चित्र काढू, हा ओव्हल आहे. या ठिकाणी तुमच्याकडं एक फोकस दाखवला आहे, या ठिकाणी एक फोकस दाखवलेला आहे. या फोकसला F1 म्हटलं, या फोकसला F2 म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर F1 या ठिकाणी पुस्तकात दिले नाही, पण आपण कन्सिडर करतो या ठिकाणी सन आहे. सन हा फोकसला असताना तेव्हा त्यापासून काही डिस्टन्सवरती प्लॅनेट रोटेट होत असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे बी, या ठिकाणी बी दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इट इज अ बी पॉईंट, या ठिकाणी दिला ए पॉईंट, या ठिकाणी ए पॉईंट दिला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिला आहे सी, इथं सी आहे. तर अशा प्रकारचा डायग्राम तुमच्याकडं दिलेला आहे. तसा डायग्राम आपण पण काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. डायग्राम मी पण तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आहे, थोडंसं काळजीपूर्वक पहा. हां, या ठिकाणी हा पॉईंट आहे F1 फोकस, हा दुसरा पॉईंट आहे F2 फोकस. या ठिकाणी एक टाचणी आहे, या ठिकाणी एक टाचणी आहे, त्याला मी दोरी बांधली आहे. ही दोरी आहे, दोरी, आणि या ठिकाणी मी असं रोटेट केलेलं आहे. पहा, हे रोटेट केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअरली पाहायला मिळतात. मग जर समजा आता पॉईंट हा इथं असा रिप्रेझेंट केला, या पॉईंटला आपण काय म्हणतो, इथं रिप्रेझेंट केलेला आहे ए, या ठिकाणी काय रिप्रेझेंट केलं आहे बी, आणि इकडे काय रिप्रेझेंट केलं आहे सी, या ठिकाणी काय रिप्रेझेंट केलं आहे सी, या ठिकाणी काय रिप्रेझेंट केला आहे ए, आणि या ठिकाणी काय रिप्रेझेंट केला आहे बी. मग आता पहा, या ठिकाणी जेव्हा असेल तर बघा, या ठिकाणी सन आहे असं जर कन्सिडर केलं आपण, या ठिकाणी जर सन आहे असं जर कन्सिडर केलं तर तर प्लॅनेट या ठिकाणी असेल, तर दुसरा ऑब्जेक्ट या दुसऱ्या ठिकाणी फोकसला असू शकतो. तर या ठिकाणी आपण जर इथं असाल तर हा बी पॉईंट आहे, इथं जर बी रिप्रेझेंट केला तर या ठिकाणी आला तर हे फोकस. तुम्ही इकडं सीला आलात तर या ठिकाणी सी आहे असं म्हटलं, या ठिकाणी सी आहे असं म्हटलं, तर या ठिकाणी आल्यानंतर हे अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डू यू नो या कन्सेप्टमध्ये दिलेलं आहे. पहा, या ठिकाणी बी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी ए आहे, असं आपण हे ड्रॉ केलेलं आहे. तर आता याच्याबद्दल डिटेल बघत असताना, आता मी तुम्हाला डायग्राम दाखवला त्याच्याबद्दल डिटेल बघत असताना आपण थोडंसं टेक्स्टबुकमध्ये जाऊ. अँड इलिप्स, आता हा जो दाखवतो आहे टेक्स्टबुकमध्ये तो इलिप्स आहे. इलिप्स ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय इन्क्लाइन. आता मी तुम्हाला जो कोन दाखवलेला होता, म्हणजे असा कोन दाखवलेला होता तुम्हाला, आणि हा कोन असा तिरकस कट केल्यानंतर, असा तिरका कट केला तर अशा प्रकारचा ओव्हल शेप तुम्हाला काप मिळतो. आणि त्या कापवरती हे दोन पॉईंट घेतल्यानंतर, जर समजा हा पॉईंट आणि हा पॉईंट जर एकत्र घेतला, या सेंटरला घेतला, या ठिकाणी जर घेतला हा पॉईंट आणि हा पॉईंट, तर यापासून स्पेरिकल शेप सर्कल तयार होतो. त्याच्याबद्दल सुद्धा काही टेन्शन नाही, तुम्ही हे ड्रॉइंग तुम्ही ड्रॉ करू शकता. तर आपल्याला याच्यामध्ये केप्लर्सने असं सांगितलेलं आहे, सम ऑफ द डिस्टन्स टू द टू फोकल पॉईंट्स. सम ऑफ द डिस्टन्स ऑफ द टू फोकल पॉईंट म्हणजे हा आणि हा फोकल पॉईंट आहे, फोकल F1 फोकल F2, आणि हे सम ऑफ द डिस्टन्स अप टू फोकल पॉईंट फ्रॉम एव्हरी पॉईंट, म्हणजे ए किंवा बी किंवा सी, फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही इथून हे सगळं जरी कॅल्क्युलेट केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल F1 प्लस F2 हे जेवढं आहे तेवढंच F1 प्लस F2 असतो, बरोबर काय आहे F1 प्लस F2 असं असतो, असं केप्लरला पाहायला मिळालं. बघा, लक्षात येते का? बघा, जेव्हा सन फोकसला आहे, या किंवा या फोकसला असेल सन, आणि जर प्लॅनेट या किंवा या कुठल्याही पोझिशनला, असं काही कंपल्सरी नाही, हे तीनच पोझिशन आहेत असं काहीही कंपल्सरी नाही. या शेपवरती, या
इलिप्स या शेपवरती ज्या ज्या ठिकाणी जो पॉईंट तुम्ही रिप्रेझेंट करणार आहात ते डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स या दोघांची बेरीज म्हणजे हे आणि हे डिस्टन्स, किंवा म्हणजेच हे आणि हे डिस्टन्स या सगळ्यांची ॲडिशन असते. म्हणजे AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2 असं असतं, असं पाहायला मिळालेलं आहे. तर हे तीन पॉईंट हे इलिप्सवरती असणारे आणि त्याच्यावरती हे ॲडिशन असतं. म्हणजे एकंदरीतपणे असा आपण अंदाज काढतो की याने कव्हर केलेलं हे डिस्टन्स आहे. म्हणजे जर ओव्हलवरती सन जर फोकसला असेल तर कुठल्याही प्लॅनेटने कव्हर केलेलं डिस्टन्स हे सारखंच असतं, मग तो सनच्या जवळ असू द्यात किंवा सनच्या लांब असू द्यात. मग त्याच्याशी रिलेटेड केप्लर्सनी 3 लॉज मांडलेत. त्याच्यापैकी आपल्याला पाहायचा आहे केप्लर्सचा फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. आता पाहायचं आपल्याला केप्लर्सचा कुठला लॉ, फर्स्ट लॉ. काय सांगतो केप्लरचा फर्स्ट लॉ, त्याच्याबद्दल आपल्याला पहिला डिटेल पाहायचं आहे. केप्लर्स फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड आहे, रिलेटेड टू द ऑर्बिट, ऑर्बिटशी रिलेटेड आहे. पहिल्यांदा मी त्याचा डायग्राम काढतो केप्लरच्या लॉचा. हा ओव्हल शेप आपल्याकडे दिलेला आहे, असा ओव्हल शेप आहे. या ठिकाणी सन आहे, हा सन आहे यस. त्याच्यानंतर इथं आहे बी, या ठिकाणी आहे ए. त्याच्यानंतर आहे इथं आहे सी, या ठिकाणी आहे डी, इथं आहे ई आणि इथं आहे एफ. तर असे हे डायग्राम आपल्याकडे दिलेला आहे. चला, डायग्राम आता आपल्याकडे क्लिअर झाला हा डायग्राम. तर अशा प्रकारचा डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे. आणि ए किंवा बी हे पोझिशन आहे प्लॅनेटची, दॅट इज द पोझिशन ऑफ प्लॅनेट. ए किंवा बी किंवा सी किंवा डी किंवा ई किंवा एफ इज अ पोझिशन ऑफ अ प्लॅनेट. मग आता आपल्याला पहिला लॉ काय सांगतोय, हा लॉ कशाशी रिलेटेड आहे, फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉ आहे लॉज ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ ऑर्बिटशी रिलेटेड हा लॉ आहे. मग तो लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. आता हा जो ऑर्बिट आहे प्लॅनेटचा, हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट असा फिरणार आहे, म्हणजे तो कसा शेप आहे, इलिप्स आहे. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. मग सन कुठं आहे, सन हा फोकसला आहे. जेव्हा हा प्लॅनेट बघा, जेव्हा हा प्लॅनेट सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, इलिप्समध्ये सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा फिरतो, तेव्हा सन कुठं असतो, फोकसला, दॅट इज अ फोकस. हा कोणी सांगितलं. आता तुम्हाला त्याच्याबद्दल एक छोटासा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे सोलार सिस्टीमचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक जर ऑब्झर्वेशन केला तर एका बाजूला हा प्लॅनेट सूर्याच्या जवळ असतो. तर जेव्हा तो प्लॅनेट त्या पाथवरतून ट्रॅव्हल करत असतो तेव्हा पाथ हा ओव्हल शेप असल्यामुळं त्याच हळूहळू जसं तो डिस्टन्स कवर करतो तसं त्याचा डिस्टन्स सनपासून इन्क्रीज होतं. म्हणजे हे आता जरा काळजीपूर्वक पहा. AS हे जर डिस्टन्स बघितलं तर तुम्हाला पाहत असताना स्मॉल दिसते, पण SF किंवा SE हे जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे. कळते का बघा, ए आणि एस किंवा ए किंवा एस किंवा बी हे जे डिस्टन्स आपल्याला, कारण या ठिकाणी हा जो प्लॅनेट आहे तर हा सनच्या अगदी जवळ आहे, पण हा जर प्लॅनेट या ठिकाणी आला तर सनपासून खूप दूर आपल्याला पाहायला मिळतो. मग तो काय लॉ सांगतो आहे, जेव्हा हा प्लॅनेट या इलिप्सवरती रोटेट होतो त्यावेळेस सन कुठं असतो, फोकसला असतो, असं पहिला लॉ सांगतोय. मग त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, इलिप्स ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड द पोझिशन ऑफ द सन इंडिकेटेड ॲज एस. हा एस काय रिप्रेझेंट करतो, सनची पोझिशन. परत एक वेळेस सांगतो, पहिला लॉ ऑर्बिटशी रिलेटेड आहे. जेव्हा सन
म्हणजे जेव्हा एखादा प्लॅनेट पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो तेव्हा त्या ऑर्बिटच्या बाबतीत सन हा कुठे असतो, फोकसला असतो, असा केप्लरचा फर्स्ट लॉ आहे. त्याच्यानंतर केप्लरचा सेकंड लॉ आहे एरिया ऑफ किंवा लॉ ऑफ एरिया. लॉ ऑफ एरिया पहिला कशाशी रिलेटेड होता, ऑर्बिटशी रिलेटेड. दुसरा कशाशी रिलेटेड आहे, एरियाशी रिलेटेड आहे. केप्लरचा फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड होता, ऑर्बिटशी रिलेटेड. काय सांगतो केप्लरचा पहिला लॉ, जेव्हा प्लॅनेट सर्क्युलर पाथमध्ये सनच्या भोवती फिरत असतो तेव्हा त्या ऑर्बिटच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही अभ्यास केला असेल तर सन त्या प्लॅनेटच्या फोकसला असतो. आता फोकसला असतो याच्या बाबतीत आपण पाठीमागच्या वर्षी स्पेरिकल मिररचा फोकस बघितलेला आहे. तो फोकस जरी तुम्ही गृहीत धरला तरी काही हरकत नाही. आता लॉ ऑफ एरिया म्हणजे हा लॉ काय सांगतो, एरिया कशाचा, एखादा प्लॅनेट, आता समजा या ठिकाणी हा प्लॅनेट आहे, याने ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागलेला आहे, इथं जेवढा वेळ लागला तेवढाच सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागतो, तेवढाच वेळ ई पासून एफ पाशी जाण्यासाठी लागतो. आणि हा जो एरिया आहे, हा जर ए पासून बी पर्यंतचा जो ह्या एरियाचं जर कॅल्क्युलेशन केलं तेवढाच एरिया सी आणि डी मधला असतो आणि तेवढाच एरिया ई आणि एफ मधला असतो. मग आता त्यांनी सांगितलं आहे द लाईन जॉईन ऑफ द प्लॅनेट अँड द सन. लाईन जॉईन, आता बघा समजा हा प्लॅनेट इथं आहे, सनपासून इथं लाईन जॉईन केली. समजा हा प्लॅनेट इथं घेतला, आता ही लाईन इथं जॉईन केली. लाईन जॉईन द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इक्वल एरिया काय आहे, इक्वल एरिया, हा जो इक्वल एरिया आहे म्हणजे इथून एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जर याला टी एवढा वेळ लागत असेल तर इथून एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सुद्धा टीच एवढा वेळ लागतो. इथून एवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सुद्धा टी एवढा वेळ लागतो. याचा एरिया किंवा याचा एरिया किंवा याचा एरिया सगळ्यांचा एरिया सेम असतो. त्याचं इंट्रोडक्शन पण पुढं दिलेलं आहे. ए बी अँड सी डी, ए बी अँड सी डी are the distances covered by planet in equal time. ए पासून बी पर्यंतला टाइम टी, सी पासून डी पर्यंतला टाइम टी. दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम द पोझिशन ऑफ प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए टू सी. आता ए पासून सी पर्यंत आला तर शोज बाय बी अँड डी रिस्पेक्टिव्हली. तर बी आणि डी सुद्धा तेवढंच डिस्टन्स कव्हर झालेलं पाहायला मिळेल. याचा अर्थ असा आहे द स्ट्रेट लाईन ए एस, द स्ट्रेट लाईन कुठे आहे, ए एस, स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस स्वीप्स. स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस स्वीप्स. काय आहे स्वीप्स, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. कुठला एरिया, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, ए एस बी, ए एस बी. परत एक वेळ सांगतो, काळजीपूर्वक पहा. एखादा प्लॅनेट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सन हा त्याच्या फोकसला आहे आपण असं कन्सिडर केलं तर हा जो एरिया आहे, हा एरिया या प्लॅनेटला हा एरिया कव्हर करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ याच प्लॅनेटला या ठिकाणावरून या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. म्हणजे एवढा एरिया जेवढा काही आहे तो तेवढा सेम एरिया हा सुद्धा असतो आणि तोच सेम एरिया हा सुद्धा असतो असं केप्लरने सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जर टी एवढा वेळ लागत असेल तर सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा टीच एवढा वेळ लागतो. म्हणजे जर एरियाचा जर विचार केला, ए एस बीचा जेवढा एरिया आहे तेवढाच एरिया सी एस डीचा असतो. इवन तेवढाच एरिया ई एस एफचा असतो. इवन तुम्ही ए पासून सी पर्यंत जर काउंटिंग केलं, ए एस सी असं जर काउंटिंग केलं तर दुसरा एरिया येतो बी एस डी, असा सुद्धा एरिया तुम्हाला काउंटिंग करता येतो. दॅट इज अ सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, केप्लर सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. त्याच्यानंतर केप्लर्स थर्ड लॉ आहे, त्याला म्हणायचं लॉ ऑफ पिरियड.
केप्लर्स थर्ड लॉ, लॉ ऑफ पिरियड. याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट, कारण हा लॉ पुढे न्यूटन्सला कोलॅबरेट करून एक नवीन कन्सेप्ट जनरेट होते, कारण याच्यासोबत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला पुढे कोलॅबरेट करायचा आहे. मग हा लॉ कशाशी रिलेटेड आहे? हा लॉ आहे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट, cube of mean distance between sun and planet is directly proportional to square of time period of revolution. असा हा थर्ड लॉ आहे, केप्लर्स थर्ड लॉ, जो की पिरियडशी रिलेटेड आहे. म्हणजे सनपासून एखाद्या प्लॅनेटचा डिस्टन्स जो काही आहे त्याचा मीनचा क्यूब घेतला, तो मीनचा क्यूब हा त्या प्लॅनेटला सनच्या भोवती रिव्हॉल्व करण्यासाठी लागणारा जो टाईम पिरियड आहे त्याचं काय येतं? स्क्वेअर येतो. द क्यूब ऑफ, बघा इथं मांडलं आहे मी, द क्यूब ऑफ. आता तुमच्याकडं टेक्स्टबुकमधलं पण मी सांगतो. पहिल्यांदा मी तयार केलेली या प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड असणारे स्टेटमेंट सांगतो. द क्यूब ऑफ, हे मांडले आहे, द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट, हा जो क्यूब आहे मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन, and the sun is directly proportional to square of its orbital period. Square of its orbital period, टाइम पिरियड आहे हा, स्क्वेअर ऑफ इट्स ऑर्बिटल टाइम पिरियड. आता बरेच जण म्हणत असतील सर हे लईच अवघड आहे. काही नाही, तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त याच्या 3 स्टेटमेंट विचारल्या जातात. त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याही टेक्स्टबुकमध्ये डिटेल दिलेलं नाही. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारं डेफिनेशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, इथं टेक्स्टबुकमध्ये असं मांडलं तरी काही हरकत नाही. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अँड अराउंड द सन. कोणाचं रिव्होल्यूशन? स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, हे कोणाचं? प्लॅनेटचं. is directly proportional to cube of mean distance of planet from the sun. मग आता मी तयार केलेली डेफिनेशन या ठिकाणी लिहितो. स्टेटमेंट जी आहे मी तयार केलेली आहे, द क्यूब ऑफ द mean distance, cube of the mean distance, cube of mean distance between the planet and the sun, distance between the planet and the sun, between the planet and the sun is directly proportional to the square of its orbital period कॅपिटल T. ऑर्बिटल पिरियड म्हणजे याच्यामध्ये फिरण्यासाठी लागणारा वेळ. आता बघा, क्यूब म्हणजे काय? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, म्हणजे क्यूब हे इथून एवढं जे डिस्टन्स आहे त्याचा मीन घ्यायचा आहे. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन, हा सन आहे, हा प्लॅनेट आहे, याचा जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सचा मीन आणि त्याचा क्यूब घ्यायचा आहे. जर समजा इथून एवढं डिस्टन्स आहे, समजा हा प्लॅनेट इथं आहे, इथून एवढं डिस्टन्स, त्याचा काय करायचा? मीन घ्यायचा. म्हणजे इथं आर, इथं आर, इथं आर,
या आरचा क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. हे प्लॅनेट हे सन आहे, इथं हा प्लॅनेट आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर. आता याला जो फिरण्यासाठी लागणार आहे हा जो टी आहे त्याचा स्क्वेअर, म्हणून आपण लिहिलं आहे आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तर असे हे केप्लरचे 3 लॉ आहेत ज्याच्यावरनं केप्लर्स ऑब्टेन दीज लॉ सिम्पली फ्रॉम. आता मग आपण याला असं मांडू शकतो टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याला आपण असं मांडू शकतो का बघा, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू, नाही याला आपण आणखी एकच स्टेप वाढवू याच्यामध्ये, टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. आणि मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजेच कॉन्स्टंट. ऑल क्लिअर सगळ्यांना कळते का? पहा, हे जे आहे हा प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकला, त्याच्याऐवजी आपण के घेतलेला आहे. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग हा आर क्यूब डिनॉमिनेटरला टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजेच कॉन्स्टंट. असा हा केप्लरचा लॉ आहे, ज्याच्यामुळं पहिला लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ, इट इज टू फाइंड आउट द ऑर्बिट. केप्लरचा पहिला लॉ काय आहे, जेव्हा सन फोकसला असेल तर ऑर्बिट म्हणजे प्लॅनेट हे कुठं असतात, ऑर्बिटला असतात. बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकस. जर समजा प्लॅनेट ऑर्बिटमध्ये असेल तर सन कुठं असेल, फोकसला. किंवा सन फोकसला असेल तेव्हा प्लॅनेट कुठं असेल, ऑर्बिटमध्ये. दुसरा लॉ आहे केप्लरचा सेकंड लॉ आहे लॉ ऑफ एरिया. तर एखादा प्लॅनेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या सर्क्युलर पाथमध्ये फिरत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अंदाजे तुम्ही अंतर कॅल्क्युलेट केले, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्या प्लॅनेटला सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी, म्हणजे ASB हा जेवढा एरिया आहे तेवढाच एरिया CSDचा असतो. इव्हन तेवढाच एरिया ESFचा असतो. म्हणजे इट लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. एका विशिष्ट वेळेमध्ये जेवढा वेळ एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये तो सारख्याच प्रमाणात डिस्टन्स कवर करतो. सेम डिस्टन्समध्ये किंवा सेम टाईममध्ये सेम डिस्टन्स कवर करतो. आणि तिसरा आहे तो लॉ आहे कशाशी रिलेटेड, पिरियडशी रिलेटेड. म्हणजे किती वेळ लागतो. तर जर तुम्ही रेडियसचा डिस्टन्सचा जर क्यूब घेतला, म्हणजे प्लॅनेटची जी रेडियस आहे त्या रेडियसचा डिस्टन्सचा जर क्यूब घेतला तर त्याला फिरण्यासाठी, त्या प्लॅनेटला त्या पाथमध्ये फिरण्यासाठी स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड लागतो. ऑल क्लिअर. क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स ऑर्बिटल पिरियड. तर अशा प्रकारचे हे 3 लॉ आपल्याला केप्लरचे सांगता येतात. याच्यानंतर एक छोटासा क्वेश्चन दिलेला आहे तुमच्याकडं. तो तुम्हाला विचारला, यूज युअर ब्रेन पॉवर. तो क्वेश्चनचं पण डिस्क्रिप्शन सांगतो. मग केप्लरचे लॉचं जवळपास सगळं डिटेल संपतं आणि नंतर आपण जाऊ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर क्वेश्चन असा आहे, इफ द एरिया ESF in figure 1.4 is equal to ASB, what will be your infer about EF? EF काय आहे? EF is a arc. आता हाच डायग्राम आहे. तो डायग्राम तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये जो दिलेला आहे तो आता आपल्याकडे बोर्डवरती आहे. तोच डायग्राम आहे. त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. थोडंसं परत वाटलं तर डायग्राम आपण नवीन काढू, दुसरा डायग्राम काढू आपण छान असा, आणि त्याच्याबद्दल मग मी डिस्क्रिप्शन देतो आहे डायग्राम काढल्यानंतर. नाव द क्वेश्चन इज,
क्वेश्चन असा आहे, इफ द एरिया ESF, या ठिकाणी एस आहे, ESF इन फिगर 1.4 इज इक्वल टू ASB आहे. सो व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF? व्हॉट विल इन्फेअर अबाउट EF? मग तुम्ही याच्याबद्दल काय अनुमान मांडाल? तर काळजीपूर्वक बघा, आपण आत्ताच शिकलो, ASB हा जेवढा एरिया आहे तेवढाच एरिया ESF असा असतो. आणि हा ASBला कव्हर करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ई पासून एफला, एखाद्या प्लॅनेटला ए पासून बी पर्यंत पोचण्यासाठी एखाद्या प्लॅनेटला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ई पासून एफ पर्यंत पोचण्यासाठी लागतो. याचा अर्थ असा होतो की ESF हा जो एरिया आहे आणि तेवढाच एरिया ESBचा सुद्धा असतो. ASBचा जेवढा एरिया आहे किंवा ESFचा जेवढा एरिया आहे तेवढाच एरिया ASBचा असतो. आता मी तुम्हाला असं का सांगतोय, याला कव्हर करण्यासाठी एखादा प्लॅनेट ए पासून निघाला बीपर्यंत पोचण्यासाठी अंदाजे सांगतोय 2 तास लागत असतील, तर तोच प्लॅनेट ई पॉईंटला आल्यानंतर ई पासून एफपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा 2 तासच लागतात. अलग लक्षात? त्याच्यामुळं एरिया ASB हा जेवढा आहे तेवढाच एरिया ESF असा असतो, असा आपण इन्फरन्स मांडू शकतो. कारण या ठिकाणी सन जरी जवळ असला तर त्याला काय म्हणायचं, पेरिलियॉन, आणि या ठिकाणी सन लांब आहे त्याला म्हणायचं ॲम्फिलियॉन. याला पेरिलियॉन म्हणतात तर याला ॲम्फिलियॉन असं म्हणतो. म्हणजे जो सूर्याच्या जवळचा पॉईंट आहे तिथला एरिया फक्त तुम्हाला जास्त दिसतो, पण जो सूर्यापासून लांब गेल्यानंतर एरिया कमी दिसतो, कारण डिस्टन्स वाढतं, एरिया कमी दिसतो, पण त्याला ई पासून एफपर्यंत पोचण्यासाठी मात्र तेवढाच वेळ लागतो. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, असं त्याचं आपलं उत्तर देता येतं. चला ओके, या सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.